महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो? आणि याचे उत्तर आहे बघा, महासागरातून मीठ, मासे, शंख, शिंपले या व्यतिरिक्त सागर तळातून लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅंगनीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ मिळतात. खनिज तेल व नैसर्गिक वायू देखील महासागरातून आपणास मिळतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर का ठरते? आणि याचे उत्तर आहे, जलवाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते, कारण त्यामुळे जहाजाचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची व इंधनाची बचत होते. जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गांच्या क्षमतेच्या तुलनेत बरीच जास्त असते. यामुळेच अवजड वस्तू जसे कोळसा, कच्चे तेल, कच्चा माल, धातू, खनिजे, अन्नधान्य इत्यादी मालाची वाहतूक करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय उपयोगात आणतात. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे, समुद्र सान्निध्य असलेला प्रदेश व खंडांतर्गत प्रदेश यांच्या हवामानात कोणता फरक असतो व का? या दोनही प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला पुढील भागात लिहून दाखवणार आहे.